3 मार्च रोजी होणारं चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहे आणि त्यामुळेच बऱ्याच पेशंट ओपीडीमध्ये विचारतात की या चंद्रग्रहणामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, त्याचं काही नुकसान होईल का? ग्रहणाच्या वेळेमध्ये प्रेग्नेंट स्त्रियांनी काही खाऊ नये, पिऊ नये, स्वयंपाक करू नये, झोपूनच राहावं, नामस्मरणच करावं, अशा आपल्याकडे बऱ्याच समजुती आहेत. तर चला जाणूया या ग्रहणाविषयी. चंद्रग्रहण म्हणजे जेव्हा सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी येते तेव्हा सूर्याचा डायरेक्ट प्रकाश हा चंद्रावर पडत नाही आणि चंद्र आपल्याला तांबट काळसर किंवा लालसर दिसतो, ज्याला आपण ब्लडी मून असं म्हणतो. पण या चंद्रग्रहणामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्मफुल रेडिएशन्स बाहेर पडत नसतात आणि त्यामुळे तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारचं व्यंग येण्याची शक्यता नसते. या ग्रहणाचा तुमच्या प्रेग्नन्सीवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम देखील नाही आहे आणि चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता. हे झालं सायन्स. पण 3 मार्च रोजी जे चंद्रग्रहण आहे त्याचे वेध लागणार आहे ते म्हणजे सकाळी 6:20 आणि मुख्य चंद्रग्रहण सुरू होणारे दुपारी 3:20 जे संपणार आहे संध्याकाळी 6:47. जर एवढ्या वेळ प्रेग्नेंट स्त्रीने पाणी पिलं नाही, जेवलं नाही, वॉशरूमला नाही गेलं, काही काम नाही केलं तर निश्चितच तिला थकवा येणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे, तिची शुगर कमी होईल, तिला अंधाऱ्या येतील, क्वचित प्रसंगी बेशुद्ध होऊ शकते, बाळाची हालचाल कमी होईल, बाळाचे ठोके कमी होऊ शकतात आणि बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच ग्रहणाच्या काळामध्ये घाबरून न जाता तुम्ही तुमचं रुटीन फॉलो करायचं आहे, हायड्रेशन मेंटेन करायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे, कारण की उन्हाळा ऑलरेडी सुरू झालेला आहे. हलका आहार घ्यायचा आहे, कमी तिखट कमी तेलकट पदार्थ घ्यायचे आहे. या वेळेमध्ये तुम्ही तुमचं रोजचं रुटीन, रोजची आरामाच्या वेळा मेंटेन करायच्या आहे आणि अजून काही गरज पडली तर नक्कीच तुमच्या स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे.